सतत वादात राहणाऱ्या पुण्यातील ससून रुग्णालयातील 23 कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या 23 जणांनी रुग्णालयातील क्लर्कच्या मदतीने इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचा आरोप आहे। 4 कोटींचा हा गैरव्यवहार आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहीने रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि अन्य 8 खातेदारांच्या खात्यातून 4,18,62,942 रुपयांचे वितरण स्वतःच्या आणि अन्य खातेदारांच्या खात्यामध्ये केल्याचे उघड झालंय। आर्थिक गैरव्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक परिचारिका तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा देखील सहभाग आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, हा सगळा प्रकार कसा घडला आणि का घडला? 2023 आणि 2024 या कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि बीजे मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची परवानगी नसताना इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचं समोर आलं। आधी ससून रुग्णालयाकडून याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आणि या चौकशी समितीच्या चौकशीमध्ये हा गैरव्यवहार घडल्याचं उघड झाल्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि एकूण 23 जणांच्या विरोधात हा गुन्हा आहे। पोलीस आता पुढची कारवाई करतायत। मात्र आपण पाहतो आहोत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील हे ससून रुग्णालय वेगवेगळ्या वादांमध्ये अडकले आणि आता या ससून रुग्णालयातील कर्मचारीच गैरव्यवहारामध्ये समाविष्ट असल्याचं समोर आलंय। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।